बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला, कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, स्वामी राहतील कायम पाठीशी ठाम. श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही वाटत असेल की स्वामी महाराज आपल्या पाठीशी कायम राहावे, त्यांचा आशीर्वाद आपल्याला भेटावा, तर स्वामींचा प्रकट दिन आहे 20 मार्चला आणि तोपर्यंत आम्हाला स्वामीची सेवा करायची. साधी सोपी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. फक्त एक मंत्र आहे जो आपल्याला म्हणायचा आहे, त्यामुळे आपल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होतील आणि तुमचे काही जर प्रॉब्लेम असतील, अडीअडचणी असतील तर त्यासुद्धा तुमच्या पूर्ण होतील. स्वामी महाराज तुमच्या जे काही प्रॉब्लेम असेल नक्कीच तुम्हाला त्यातून हेल्प करतील, त्यातून तुम्हाला बाहेर काढतील. आजकालच्या ना धावपळीच्या जगामध्ये ना खूप लोकांना असं आहेत, जे लेडीज आहेत, जे जेंट्स आहेत, त्यांना टाईम भेटत नाही. खूप म्हणजे खूप लोक आहेत आणि जे नवीन न्यूबॉर्न बेबी असेल त्यांना पण खूप स्वामींची सेवा करावीशी वाटते, पण त्याला टाईम भेटत नाही. आपलं बाळ रडतं किंवा घरातले काही कामं असतात, जे जॉबला जातात, त्यांना खरंच एक 2-2 तास स्वामींची सेवा करायला टाईम भेटत नाही. त्यांच्यासाठी ही साधी सोपी सेवा मी तुमच्याकडे घेऊन आले. आणि 20 मार्चला आपला स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे आणि प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे दिवाळीपेक्षा काही वेगळाच नाही आहे. कारण खूप अजून आता तरी ना खूप लोकांनी स्वामींच्या सेवा 1 दिवसाचं पारायण चालू केले, 11 दिवसाचं, जेवढे त्यांना हवेत तेवढे पारायण चालू केलेत. कारण हा 11 दिवस की आहे स्वामींचा जो प्रकट दिनाच्या अगोदरचा जो काही काळ असतो, काही दिवस आणि नंतरचे काही दिवस, ते खूप प्रभावशाली ऊर्जेने भरलेले असतात. त्यामुळे आपल्याला आपण जर स्वामीची सेवा केली तर ते स्वामी महाराजपर्यंत पोहोचते आणि जी आपली काही इच्छा असेल ते स्वामी महाराज पूर्ण करतात. कारण तो अगोदरचे 15 दिवस आणि नंतरचे 15 दिवस प्रकट दिनाच्या खूप ऊर्जेने भरलेले असतात, खूप पॉझिटिव्हिटी असते. आणि खरंच तुम्ही एकदा स्वामीची सेवा करून बघा. मी म्हणत नाही की जो मंत्र सांगते त्याचंच करा. तुमच्या ज्या कुठल्या म्हणजे स्वामी तुम्ही पारायण करत असतात, गुरुचरित्राचं पारायण करत असतात किंवा श्री स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतात किंवा तारक मंत्र ते बनवतात किंवा तुमच्या अजून बाकी कोणत्या सेवा आहेत, नित्यसेवा आहेत किंवा काय आहे त्या तुम्ही करा. बघा खरंच तुम्हाला ह्याचा खूप फायदा होईल. आता आपण काय करतो, आपल्याला काय करायचं आहे, रोज आपली पूजा झाली, आता आधी वाजवून बसतो, अगरबत्ती लावतो, आंघोळ वगैरे केली असते, म्हणजे पूजा झाली असते, तर फक्त आपल्याला 5 मिनटं द्यायचे. फक्त महाराजांना फक्त 5 मिनटं द्यायचे, तर आम्हाला ते सेवा करायची. तर ती सेवा असते, एक ते स्वामीचा मंत्र सांगते मी आता तुम्हाला. तो तुम्हाला मंत्र 11 आता 21 दिवस का होणार नाही, 11 दिवस किंवा जोपर्यंत आता आत्तापासून जर माझा व्हिडिओ बघितला, मला वाटलं आतापासून करायचे, तोपर्यंत तुम्ही स्वामीच्या प्रकट दिनापर्यंत किंवा त्यानंतर सुद्धा मी कंटिन्यू ठेवू शकता. असा हा मंत्र आहे. तुम्हाला तो फक्त मंत्र रोज 21 वेळा म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे, श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थाय नमः. हा एक स्वामींचा प्रभावशाली, खरंच खूप प्रभावशाली मंत्र आहे. हा तुम्ही फक्त रोज 21 वेळा म्हणायचा आहे. सकाळी म्हटलं तर चालेल, संध्याकाळी म्हटलं तर चालेल, पण एका जागी बसा, शांतने म्हणा. जपमाळ म्हणायचं असं काहीच नाही. जपमाळ जर करायचं तर 21 वेळा, 108 वेळा तुम्ही करू शकता. पण साधा सोबत तुम्हाला सांगते, टाईम नसेल तर 21 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. आणि रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हा म्हणा. तुमच्या घरात छोटी मुलं असेल त्यांना पण तुमच्या बाजूला बसवा, त्यांचा पण तो कानावरती पडेल आणि त्यांना पण स्वामींची ओढ लागेल आणि त्यांना पण स्वामी महाराजांचा आशीर्वाद भेटेल. आणि ही फक्त एक साधी सोपी स्वामी महाराजांची सेवा आहे. तुम्हाला हे करून पहा, खरंच त्यांचा खूप खूप म्हणजे खूप फायदा होतो. श्री स्वामी समर्थ हे जरी बोलला ना तरीही त्याचा खूप फायदा होतो. आणि कसं आपल्याला ग्रंथ वाचायचं नाही, पोथी वाचायची नाही, कुठली जपमाळ करायची नाही, कुठला पूजापाठ करायचं नाही किंवा मोठं कशाचं पूजा मांडून ठेवायची नाही, असं काहीच करायचं नाही. फक्त 5 मिनटं आपल्याला आपल्या स्वामी महाराजांकडे द्यायचं. धावपळच्या जगामध्ये ना तुम्हाला स्वामींशी बोलायला पण टाईम नाही. असं काही लोक करतात, आपलं चला श्री स्वामी समर्थ बोलले, आपण ते स्वामी महाराज बघतोय तरी का. आता तुम्ही ऑफिसला आता रोज सकाळी निघून श्री स्वामी समर्थ, स्वामी महाराज बघतो का. एकदा तुम्ही स्वामी महाराजावर थांबा, बसा, 2 मिनटं जरी थांबा, 5 मिनटं थांबा, स्वामी महाराजच्या डोळ्यात पहा, तुमचे जे काय प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही स्वामी महाराजाला सांगा. आणि रोज 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 तुम्ही स्वामी महाराजांपर्यंत तुमचे प्रॉब्लेमच सांगू नका. तुमच्या जरा आयुष्यात जे काय चांगलं झालं ना ते पण तुम्ही सांगा स्वामी महाराजांना. जसं आपण आपल्या आईवडिलांना, आपल्या फ्रेंडना, आपल्या भाऊना, बहिणींना, जो आपल्या जवळच्या नातेवाईकांना आम्ही फोन करतो, रोज फोन करतो आणि गप्पा गोष्टी मारतो. अरे स्वामी महाराज तर आपले आहेत ना, स्वामी महाराज तुम्ही का गप्पा मारू शकत नाही. स्वामी महाराजासोबत बसा, त्यांच्यासमोर बघा, त्यांच्या डोळ्यात डोळे घाला आणि तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा काय असेल, जेव्हा प्रॉब्लेम नसू दे तुमचं, जर आजचा दिवस तुम्हाला कसा गेला म्हणा, स्वामी महाराज तुमच्या आशीर्वादाने माझा आजचा दिवस खूप छान गेला, तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू देत किंवा अजून बाकी तुमच्या भाषेमध्ये, तुमच्या मनामध्ये जे विचार त्या तुम्ही स्वामी महाराजांवर मांडा. काय प्रॉब्लेम आहे. फक्त आपण जेव्हा स्वामी महाराजांकडे येतो, जेव्हा आपले प्रॉब्लेम असेल, जेव्हा आपलं दुःख असेल आणि काय असं उद्या होणार असेल ते आता झालं असेल, चला स्वामी महाराजांना सांगूया, असं नका करू ना. तुमच्यावर जेव्हा वेळ येते ना तुम्ही तेव्हा स्वामी महाराजांना पकडता, असं नाही करायचं. सुखात दुःखात स्वामी महाराज तुमचे साथ देणारच, पण आपण आपलं पण कर्तव्य आहे ना की आपण पण स्वामी महाराजांसोबत रोज बोलायला पाहिजे, रोज स्वामीची सेवा करायला पाहिजे ना. स्वामीची सेवा छोटी मोठी का राहू दे, पण तुम्ही स्वामीची सेवा करा. जर तुम्हाला वाटत असेल की स्वामी महाराजांचा आशीर्वाद तुम्हाला हवा आहे तर तुम्ही खरंच स्वामी महाराजांची सेवा करा.
आणि सेवेचं फळ म्हणजे स्वामीची सेवा केलेली सेवा कधीही कुठेही वाया जात नाही. तुम्हाला आज नाही भेटलं फळ तर उद्या भेटणारच. पण तुम्ही जेव्हा कोणतीही स्वामीची सेवा करता तेव्हा असं म्हणू नका की अरे हां हे असं होईल का, आता मी सेवा केली सकाळी 11 वाजता आणि संध्याकाळी तुम्हाला त्याचा फायदा होईल. तुमच्या दिवस मनात असणार अरे मी सेवा केली आणि फायदा होणार की नाही, होणार की नाही, होणार की असं नाही करा, होणार की नाही. तुम्ही फक्त पॉझिटिव्ह विचार करायचा आणि म्हणायचे स्वामी महाराज आपल्या पाठीशी आहेत आणि कितीतरी लाखो करोडो लोकांचे स्वामी महाराजांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. मी पण एक तुमच्यासोबत मी सांगते एवढं, कारण की मला पण स्वामींनी खूप मोठं संकटातून त्याच्यातून खूप वाचवलं. मी पण स्वामीची सेवा करते खूप मोठी, म्हणजे मी जास्त स्वामीची सेवा करत नाही खरं सांगायचं म्हटलं, कारण माझे 2 लहान मुलं आहेत. जेवढी माझ्याकडून पॉसिबल होते ना तेवढी मी स्वामींची सेवा करते. पण माझ्या मुखात श्री स्वामी समर्थ सकाळ दुपार संध्याकाळी नामस्मरण असतं आणि तारक मंत्र निशंक होई रे म्हणा, निर्भय होई रे म्हणा, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, हा सकाळी उठल्या उठल्या आमच्या घरामध्ये चालू असतो. सकाळी संध्याकाळी माझं लहान बाळ आहे तो तारक मंत्र ऐकल्याशिवाय झोपतसुद्धा नाही आहे. आणि त्यामुळे आमच्या तारक मंत्र असतो आणि हा एवढा प्रचंड प्रभावशाली आहे ना तारक मंत्र. आणि तुम्ही कधीही कुठलं तुमचं टेन्शन असू दे, काही असू दे, फक्त मोबाईलवरती श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ऐका, कर तुमचं मन एकदम शांत होऊन जाईल. आणि स्वामीचा प्रकट दिन आहे, तुम्हाला जितक्या होईल तेवढ्या स्वामींच्या सेवा करा. जरी कोणती सेवा तुमच्याकडे घडत नसेल तर नामस्मरणाला काही वेळ काळ काही लागत नाही, कुठला टाईम लागत नाही, काहीच नाही. तुम्ही कधीही कुठेही हात जोडून जर श्री स्वामी समर्थ किंवा श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आहे नम म्हटला तरी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असायला हवी, मनात पॉझिटिव्हिटी हवी. निगेटिव्ह विचार करून कोणतीही सेवा करायची नाही आणि त्याचं तुम्हाला कधीही फळ भेटणार नाही. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थाय नमः. चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.